तुम्ही देखील बनवा ही। तर नमस्कार मैत्रिणींनो, आज काय खासमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आणि आज मी खास तुमच्यासाठी तुमची मैत्रीण घेऊन आलेली आहे, प्रवासाची मैत्रीण म्हटलं तरी चालेल। आपण आता उन्हाळ्यामध्ये भरपूर ठिकाणी सगळेजण फिरायला जातात आणि बाहेरचं खाऊन खाऊन जीव असा विटून जातो। कुठल्या भाज्या आवडत नाही तर कुठल्या तेलाचा वास येतो, काही जे काही आहे ते। तर आपल्यासोबत आपली ही मैत्रीण असलेली कधी पण चांगले ही कढीपत्ता आणि उडदाची चटणी आहे। ही आपल्यासोबत असलेली कधीही चांगली नाही। कुठली आपल्याला भाजी आवडली, काही गरम गरम वरण भाताचा ऑर्डर द्यायचा आणि त्याच्यासोबत मस्तपैकी आपली ही मैत्रीण म्हणजे कढीपत्त्याची चटणी, तिला नक्की तुम्ही सोबत घेऊन जा प्रवासामध्ये। तुमचा प्रवास खूप चांगला होईल, जेवणाचा तरी तुम्हाला आस्वाद घेता येईल। नाही कुठली भाजी आवडली तर आहेच ही, वरण भाताचा ऑर्डर दिला किंवा कुठले पराठे बोलवले तिथल्या। तर मैत्रिणींनो, आपली ही चटणी झटपट होणारी आहे। उडदाच्या डाळीला आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला छान आता वाळून आपण शेंगदाण्यासोबत छान भाजून घेऊ। याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची घालू, काश्मीरी लाल मिरचीने कलर छान येतो। जिरे टाकलेले आहे आणि आता याला खरपूस भाजून घेतलेला आहे। खोबरा केस आणि तीळ ही पटकन भाजल्या जाते, त्याच्यामुळे सर्वात शेवटी टाकलेली आणि सोबतच भाजून घेतलेली। आता आपण याला छान थंड होऊ देऊ। तोपर्यंत आपण लसणाच्या कळ्या 5-6 कळ्या घेतलेल्या आहे, सांबार याला परतून घेऊ। आणि हे परतणं झाले की याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता छान स्वच्छ धुवून मी थोडासा वाळून घेतला होता, म्हणजे हा पटकन परतवला जातो, पटकन कडक येतो। आणि तेल घातलं की लवकर खरपूसपणा येतो याला। मी धणे विसरली होती, त्याच्यामुळे काही हरकत नाही, लवकर भाजल्या जातात ते पण तुम्ही आधी टाकाल। बघा आपले छान पाच झालेली आहे। वाव, हे थंड झालेलं आहे। आता आपण याला सगळ्यांना सोबत मिक्सरमधून काढून घेऊ। ही चटणी खूप छान लागते आणि आपल्या किचनमध्ये ही रोज राहिली, ही किचनची पण मैत्रीण म्हणू शकतो आपण याला। याच्यामध्ये चवीपुरते मीठ घातलं आणि थोडी साखर घातलेली आहे मी, तुम्ही साखर स्किप पण करू शकता। वाव, बघा ही चटणी खूप छान लागते आणि रोज जेवणात असणं फार आवश्यक आहे, कारण ही आपले केस खूप छान करते। माझ्या तर किचनमध्ये असते, तुम्ही बघितले असेल माझे केस फार सुंदर आहे, मला तर खूप आवडतात। बघा झटपट होणारी 10 मिनिटात आपली ही चटणी, प्रवासाची मैत्रीण आणि किचनची पण मैत्रीण। तर मैत्रिणीनो, ही आहे माझी कढीपत्त्याची चटणी, कढीपत्ता आणि उडीद खूप भारी लागते। हे आपल्यासोबत असलेली कधीही चांगली।